उरण, बदलापूर किंवा पुणे यासारख्या शहरांमध्ये वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हॉट्सॲप हेल्पलाईन जी आहे ती पक्षाकडून सुरू करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर हा तो नंबर आहे 9861717171 असा हा 10 आकडी नंबर जो आहे याच्यावर काही व्हॉट्सॲप नंबर असल्यामुळे कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी हेल्पलाईन जी आहे ती आता राष्ट्रवादीने सुरू केलेली आहे। यावर आपण जर बघितलं तर अनेक 7 गोष्टी या सगळ्या खरं तर दिलेल्या आहेत। रुपाली ठोंबरे माझ्यासोबत आहेत। काय एक्झॅक्टली ही हेल्पलाईन नंबर? तुम्ही जेव्हा 98 61 71 71 71 या नंबरला मेसेज केल्यानंतर तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवर भाषा विचारली जाते, त्यानंतर जिल्हा विचारला जातो, त्यानंतर मतदारसंघ विचारला जातो आणि लिंग विचारलं जातं। त्यानंतर तुम्हाला शासकीय माहिती हवी असेल तर त्याचा एक ऑप्शन दिलेला आहे। शासकीय माहिती नको असेल आणि पर्सनल मदत हवी असेल तर मदत म्हणून ही ऑप्शन दिलेला आहे। आमचा माननीय अजितदादांनी ही थेट नागरिकांशी कनेक्ट होण्यासाठी त्यांच्या समस्या थेट अजितदादांपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। याच्यामध्ये शासकीय मदतीबरोबर जी राज्यामध्ये मदत महिलांना असेल किंवा कुठल्याही नागरिकाला जी मदत हवी असेल ती थेट मुंबई या हेल्पलाईनला पोहोचणार आहे। तिथे गेल्यानंतर 48 तासात तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल आणि तिथून आमची सोशल मीडियाची जी काही महा हेल्पलाईनची टीम आहे ती ज्या ज्या जिल्ह्यात ज्या शहरात ज्या मतदारसंघात आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवले जातील आणि आमचे पदाधिकारी आमच्या टीममधले सदस्य हे सगळे त्या नागरिकांपर्यंत पोहोचतील आणि त्याच्या मदतीचं निवारण केलं जाईल। लोकांना हमी पाहिजे की आमच्यासाठी कोण आहे का नाही, ती हमी माननीय अजितदादांनी महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप नंबरद्वारे दिलेली आहे। तुम्ही जर आणि हेतू हा आहे की तळागाळातल्या लोकांपर्यंत सुद्धा मोबाईल आहेत, ते व्हॉट्सअप वापरतात। सोशल मीडियाचा वापर आजकाल खूप मोठ्या प्रमाणात होतो, त्याचाच चांगला वापर हा नागरिकांचे मदत करण्यासाठी माननीय अजितदादांनी व्हॉट्सअप हेल्पलाईन काढलेली आहे। शासनाकडून अनेक वेळा खरं तर हेल्पलाईन नंबर जे आहेत ते डिक्लेअर केले जातात, पण नागरिकांच्या देखील तेवढ्याच समस्या असतात, तेवढ्याच तक्रारी असतात की हे नंबर जे आहेत ते कधी लागत नाहीत, कधी एंगेज असतात। डेमो आपण बघणार आहोत, वैशाली नागोडे माझ्यासोबत आहेत। कसा असणार हा नेमका डेमो तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। काय प्रोसिजर सुरुवातीपासून कशी? 98 61 71 71 71 हा नंबर आहे ज्याच्यावर आपण व्हॉट्सॲप करू इच्छितो। मी माझ्या मोबाईलला तो नंबर सेव्ह केलेला आहे, महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या नावानं। आता मी तिकडे जाते आहे आणि नमस्कार तिकडे आलेलं आहे। वेलकम टू महाराष्ट्रवादी हेल्पलाईन, राष्ट्रवादी पार्टी अँड अजितदादा कमिटेड टू एन्श्युअर दॅट द पीपल। आणि आपल्याला कुठली भाषा यूज करायची आहे ती आपल्याला पाहिजे। आता आपण मराठी यूज मागितलेली आहे, मराठी शब्द टिक करून। मराठी आल्यानंतर आपली भाषा निवडल्याबद्दल पुढे जाण्यापूर्वी कायमचा तुमचा विभाग निवडा असं आलेलं आहे। मग मी पुण्यातली आहे म्हणून मी पुणे विभाग निवडला। पुणे विभागामध्ये निवडल्यानंतर तुमचा जिल्हा निवडा असं त्यांनी विचारलं, मग मी जिल्हा तिथे निवडला। त्याचाही पुढे SMS आलेला आहे। जिल्हा निवडल्यानंतर मतदारसंघ म्हणजे मतदारसंघांची नावं लिहिलेली आहेत। पुढे जो इतर मतदारसंघ असतील तर तोही पर्याय दिलेला आहे। पुणे से अधिक निवारण क्षेत्र पुणे निवडल्यानंतर हे आलेलं आहे। आपला मतदारसंघ निवडल्याबद्दल धन्यवाद। तुमचे लिंग लिहा हेही त्याच्यावर आलेलं आहे। लिंग घेतल्यानंतर एजमध्ये तुम्ही कोणत्या आहेत ते विचारलेलं आहे। ते विचारल्यानंतर आपली पूर्ण माहिती दिली म्हणून हा SMS आला। त्याच्यानंतर योजनांची निवड करा असं आलंय। योजनांची निवड करायची नसेल तर मदत म्हणून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हॉट्सअप नंबर आहे। व्हॉट्सअपवरच फक्त याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, याच्यावर कॉल लावण्याची गरज नाही। तुम्ही कॉल लावलात तर तो एंगेजच येणार, हा कॉलिंग नाही। हा व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर मदतीसाठी तयार केलेला। निरसरण याच्यानंतर कसं होणार?
48 तासाच्या आत तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि वेळ पडली तर आमचा राष्ट्रवादीचा माणूस तुमच्या दारापर्यंत ज्यांनी ही तक्रार नोंदवलेली आहे त्याच्यापर्यंत पोचेल आणि त्या तक्रारीचं निवारण केलं जाईल. बघू शकतो ही सगळी प्रोसेस जी आहे ती तुमच्या मोबाईल व्हॉट्सॲप नंबरवरनं होणार आहे. हेल्पलाईन नंबर जाहीर झालेली आहे. तक्रारींचा त्याच्यावर ओघ सुरू झालेला आहे. राज्य शासन अजित पवार या सगळ्या तक्रारी सोडवण्यासाठी कसे प्रभावशाली ठरतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.